नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Today in this video I will teach you the new concept, that is how to represent the organic molecules in 3 dimension on plain paper or on a board. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे अस्तित्वामध्ये आहेत या बाबत सुरुवातीला शास्त्रज्ञांच्या मनामध्ये एक असं वाटत होतं त्यांना की ही जी काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असणारी आहे ती सर्व दे एक्झिस्ट इन अ 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये ते अस्तित्वात आहेत असं त्यांना वाटायचं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कागदावर कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचा जो सांगाडा आपण काढतो, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड कार्बन, असं जे काही स्ट्रक्चर काढतो त्याला कार्बन स्केलेटन किंवा त्या मॉलिक्युलचा सांगाडा असं आपण म्हणतो. हा जो कार्बन स्केलेटन असणार आहे किंवा जी स्ट्रक्चर्स असणार आहेत ती 2 डायमेन्शन्स मध्ये आहेत असं सुरुवातीला वाटत होतं. पण ऍक्च्युअली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स दे एक्झिस्ट इन 3 डायमेन्शन आणि हे पहिल्यांदा व्हॅन टॉप लिबल या शास्त्रज्ञानं दाखवलं. म्हणजे इथं मोठं चॅलेंज आहे की ज्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच आर हॅव्हिंग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दे आर रिप्रेझेंटेड ऑन प्लेन पेपर दॅट इज 2 डायमेन्शन. म्हणजे हे अवघड काम आहे. इट इज इनकन्व्हिनियंट to represent 3D molecules, that is 3-dimensional molecules in a plain paper on a board. So several or number of 2D formulas have been developed to represent the molecules having 3D structures. म्हणजे 3D molecules 3-dimensional structure जे असणारे आहे ती प्लेन पेपरवर काढणं तसं इनकन्व्हिनियंट आहे. यासाठी 2D फॉर्म्युलाज डेव्हलप करण्यात आला की जे ही 3D स्ट्रक्चर्स असणारी आहेत ती प्लेन पेपरवर कशा पद्धतीने काढली जातात. देयर आर 4 डिफरंट मेथड्स टू रिप्रेझेंट 3D molecules on 2 dimension. First is a wedge formula, also known as a flying wedge or wedge dash formula. Second, Fisher projection or cross formula. Third one is a Newman projection formula, and fourth one is a Sawhorse or Anderon or perspective formula. So in all there are 4 ways to represent the organic molecules which are having 3 dimension on plain paper or on a board. Today in this video I will teach you the first formulas, that is wedge formula and 3D wedge formula. इथं पहा, हा जो असणार आहे, सपोज दिस इज द प्लेन पेपर. हा तुमचा कागद आहे असं गृहीत धरा आणि त्यावर हे एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय याचं विश्लेषण, त्याचा अर्थ आपण इथं विचारात घेऊया. हा कार्बन तुम्हाला इथं दिसतोय पहा, कार्बन. हा कार्बन जो असणार आहे तो इट इज अ टेट्राहेड्रल कार्बन ॲटम. तुम्हाला माहित आहे की कार्बन हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, सो इट कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि हे जे 4 बंध आहे तो कशा पद्धतीने तयार करतो त्यामध्ये इथं आपण एक बघूया की कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. आणि टेट्राव्हॅलन्सी ते एक्सप्लेन करताना कशी एक्सप्लेन केले पहा. हे जे 4 बॉन्ड्स असणारे आहेत हे 4 बॉन्ड्स दे आर डायरेक्टेड टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स ऑफ रेग्युलर टेट्राहेड्रन. म्हणजे जर समजा आपण असं केलं की हायड्रोजन आणि आय हे जे 2 ॲटम्स याला जोडलेत हे सगळे एका रेषेने सरळ रेषेने असे जोडले. आय आणि बी आर सरळ रेषेने जोडले, बी आर आणि सीएल पुन्हा जोडले, एच आणि सीएल जोडले, पुन्हा आय आणि सीएल जोडला, एच आणि बी आर जोडला, तर ते स्ट्रक्चर कसं दिसतंय पहा. हे या पद्धतीने स्ट्रक्चर दिसतं.
हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की कार्बन ॲटम इज ॲट द सेंटर and its 4 valencies they are directed towards the 4 corners of a tetrahedron. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन हा त्या टेट्राहेड्रनच्या बॉडीमध्ये आहे and its 4 valencies are directed towards the 4 corners. आणि प्रत्येक कॉर्नरला देयर इज अ 1 atom or a group. आणि या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला एक हायड्रोजन दिसेल, तर एक आय दिसेल, तर एक बीआर, तर एक सीएल दिसेल. म्हणजे दीज आर डिफरंट ॲटम्स आर ग्रुप्स. हे सगळे वेगवेगळे असणारे आहेत. आणि इथं पुन्हा हे टेट्राहेड्रन स्ट्रक्चर जे असणार आहे ते कार्बनचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला म्हटलंय टेट्राहेड्रल कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट अँड इट हॅज टेट्राहेड्रन जॉमेट्री. ही जी टेट्राहेड्रल जॉमेट्री असणारी आहे ती कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे की कार्बन इज ॲट द सेंटर and its 4 valencies are directed toward the 4 corners of a regular tetrahedron. आता यातला जो अँगल असणारा आहे तो 109 डिग्री 28 मिनिट्स इतका साधारण असणारा आहे. आता हा प्लेन पेपर पुन्हा एकदा पहा. हा तुमच्या हातामध्ये कागद आहे असं गृहीत धरा आणि या कागदावर तुम्हाला एका ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा की ज्याचं 3 डायमेन्शनल ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हे 2D मध्ये तुम्हाला प्लेन पेपरवर काढायचं आहे. ते कशा पद्धतीनं काढलं जातं ते जो वेज फॉर्म्युला आहे तो आपण विचारात घेऊया. हा कार्बन आहे, एकूण 4 बॉन्ड्स आहेत. आता हे जे 4 बॉन्ड्स असणार आहेत पैकी 2 बॉन्ड्स तुम्हाला असे दिसत आहेत पहा की दे आर इन प्लेन. म्हणजे आउट ऑफ 4 बॉन्ड्स 2 बॉन्ड्स लाय इन द प्लेन पेपर. या प्लेन पेपरवर आपल्याला पाहायला मिळतात की जे डॅश स्वरूपामध्ये किंवा नॉर्मल लाईनच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. म्हणजे फुल लाईन और नॉर्मल लाईन काय सांगते, ही नॉर्मल लाईन किंवा फुल लाईन असणार आहे 1 आणि 2 बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे आउट ऑफ 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स 2 बॉन्ड्स लाय इन द प्लेन ऑफ द पेपर and they are represented by the full line or a normal line. म्हणजे वेज फॉर्म्युला काढताना ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक असा राहिलेल्या 2 बॉन्ड्स मध्ये तुम्हाला हा जो असणारा आहे तो ब्रोकन किंवा डॉटेड लाईन तुम्हाला दिसते पहा. सुरुवातीला मोठी लाईन आहे, नंतर हळूहळू ती कमी होत गेली. याचा अर्थ आपल्यापासून दूर तो बॉन्ड जाताना दिसतोय. त्याला ब्रोकन लाईन किंवा डॉटेड लाईन असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय की बॉन्ड्स गोइंग बिलो द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे तुमच्या हातामध्ये हा जर पेपर आपण कन्सिडर केला तर कार्बन जो असणार आहे तो कार्बन इन द सेम प्लेन अँड इट्स 2 व्हॅलन्सीज ऑर 2 बॉन्ड्स लाय इन द सेम प्लेन अँड 1 इज अ बिलो द प्लेन. म्हणजे सीएल दिसतोय तो बिलो द प्लेन आहे ब्रोकन लाईन न दाखवलेला. आणि थर्ड जो पुढचा टाइप दिसतोय आपल्याला हा जर पाहिला तर सॉलिड लाईन असेल किंवा बोर्ड लाईन असेल त्याला वेज असं म्हटलेलं आहे. फ्रंट और अबोव द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे एक अबोव द प्लेन ऑफ द पेपर वेज लाईन किंवा सॉलिड लाईन, 1 बिलो द प्लेन ऑफ द पेपर असणार आहे डॉटेड और ब्रोकन लाईन अँड 2 बॉन्ड्स लाय इन द सेम प्लेन. सो इन दिस वे वेज फॉर्म्युला ऑफ एनी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज ड्रॉन. म्हणजे या पद्धतीनं आपण 3 डायमेन्शनल मध्ये असणारं स्ट्रक्चर हे प्लेन पेपरवर 2 डायमेन्शन मध्ये आपण या पद्धतीनं काढतो किंवा काढू शकतो. पण यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक असणार आहे. कोणत्याही दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं 3 डायमेन्शनल वेज फॉर्म्युला हा या पद्धतीनं काढता यायला पाहिजे. इथं पहा हा प्लेन पेपर आहे आणि हेच स्ट्रक्चर आपण बॉल अँड स्टिक मॉडेलच्या स्वरूपामध्ये काढलेला आहे. ॲटम्स ते बॉलच्या स्वरूपामध्ये असतील आणि स्टिक जे असणारे आहे ते बॉन्ड्स इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. हे बॉल अँड स्टिक मॉडेल रिप्रेझेंटेशन मेथडच असणारी आहे. समजा तुम्ही इथं आहात आणि तुम्ही इकडं बघताना तुम्हाला असं दिसेल की डाव्या बाजूला बीआर आहे आणि राईट साइडला देयर इज अ सीएल. म्हणजे जो ऑब्झर्वर असणार आहे तो ऑब्झर्व करत असताना बीआर हा लेफ्ट साइडला दिसेल तर सीएल हा
राईट साईडला दिसणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर या पद्धतीनं ते स्ट्रक्चर दिसतं. तुम्ही कसं पाहताय त्याच्यावर ते बरंचसं अवलंबून असणार आहे. तर या पद्धतीनं हे 3 डायमेन्शन मध्ये वेज फॉर्म्युला काढता येतो. या स्ट्रक्चरचं नाव आहे क्लोरोब्रोमो आयडो मिथेन. म्हणजे हा मिथेनच्या मिथेन म्हटलं की CH4 पैकी एक हायड्रोजन Cl न एक हायड्रोजन Br आणि एक हायड्रोजन I, त्यामुळे क्लोरोब्रोमो आयडो मिथेन हे या स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. काही गोष्टी तुमच्या सरावासाठी म्हणून असतील की वेज फॉर्म्युला कसा काढला तो समजा मिथेनचा काढायचा आहे तर तो या पद्धतीने रिप्रेझेंट केला जाईल की कार्बन इज ॲट द सेंटर अँड इज 4 व्हॅलन्सीज दे आर डायरेक्टेड टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स. Out of 4 bonds, 2 bonds lie in the same plane, that is on the plane of the paper. So they are represented by the normal line or a full line. And remaining 2 bonds, one is shown by broken or a dotted line, which indicates the atom or a groups or bond going below the plane. And one bond is represented by solid line or wedge, also known as a dash, but it is in the form of wedge or a solid line. It indicates the atom or a group just above the plane of the paper or also known as a front side. म्हणजे या पद्धतीने असणार आहे. किंवा एखादा विद्यार्थी असंही काढू शकेल पा, तो म्हणेल मी या पद्धतीने काढतो. म्हणजे कार्बन बॉन्ड 4च आहेत, 2 बॉन्ड त्यापैकी इन द प्लेन तुम्हाला काढावे लागणारे आहेत, हे ठरलेलंच आहे. मग तुम्ही या बाजूने काढताय का या बाजूने, त्यातला एक बॉन्ड बिलो द प्लेन आहे आणि वेज जो दिसतोय सॉलिड तो अबोव द प्लेन असणार आहे. म्हणजे तुम्ही असं स्ट्रक्चर काढलं काय आणि असं स्ट्रक्चर काढलं काय, हे टेट्राहेड्रल कार्बनचं स्ट्रक्चर असणार आहे आणि टोटल स्ट्रक्चर हे मिथेन मॉलिक्यूलचं असणार आहे. किंवा समजा तुम्हाला 2 क्लोरोब्युटेन दिलेला आहे, फॉर्म्युला पहा CH3 CHCl CH2 CH3. CH3 हा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण म्हणूया. CH3 CH आणि त्या कार्बनला Cl जोडलेला आहे म्हणून तो कंसात आपण दाखवलाय. पुढे CH2 आणि CH3 आहे. म्हणजे एक कार्बन हा दुसरा कार्बन हा तिसरा कार्बन आणि चौथा. आपल्या दृष्टीनं नंबरिंग कुणीकडे द्यायचं हा महत्वाचा भाग नाहीये. तर इथं आपल्या दृष्टीने एकूण कार्बनची संख्या किती, 4 आपल्याला विचारात घ्यायची आहे. त्यातला एक कार्बन आपण सेंटरला किंवा मध्ये दाखवणार आहोत. याचं वेज फॉर्म्युला या पद्धतीने आपल्याला काढता येईल. कार्बन 2 फुल लाईन्स किंवा नॉर्मल लाईन्स लाई इन द प्लेन ऑफ द पेपर. त्यातला एक CH3 आणि C2H5. CH2 CH3 एकत्र आपण केले हा C2H5. 1 बिलो द प्लेन 1 अबव द प्लेन H आणि Cl. एखादा विद्यार्थी या पद्धतीने काढू शकेल. म्हणजे हा कार्बन आहे, 2 लाईन्स फुल लाईन दाखवले, त्याचा अर्थ इन द प्लेन ऑफ द पेपर असणार आहे. 1 अबव द प्लेन अँड 1 बिलो द प्लेन. म्हणजे या पद्धतीनं दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा वेज फॉर्म्युला आपल्याला काढता यायला पाहिजे. त्यासाठी ज्या ट्रिक्स किंवा ज्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे का बघूया. डू यू नो, आपल्याला काय माहित आहे का की 2 स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. हे जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑल द 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन ॲटम आर सॅटिस्फाईड बाय द सेम ॲटम्स. म्हणजे या कार्बन ॲटमला जोडलेले 4 ॲटम जे असणार आहेत ते हायड्रोजन आहेत. ऑल आर आयडेंटिकल. म्हणजे हा जो कार्बन असणार आहे या कार्बनला समजा आपण असं केलं की इथून असा प्लेन ऑफ सिमेट्री काढला, म्हणजे छेद घ्यायचा प्रयत्न केला, प्लेन ऑफ सिमेट्री काढला, तर दोन्ही मिळणाऱ्या 2 हाल्व्स ऑब्टेन आर आयडेंटिकल. एक सारखंच आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याचा असा आहे की एकाच कार्बनला 4 ॲटम्स, मग ते हायड्रोजन आहेत का आणखीन कुठले असतील, जर एकसारखे जोडले असतील तर तशा कार्बन ॲटमला सिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा अकायरल कार्बन असं म्हटलं जातं. म्हणजे कार्बन ॲटम हुज 4 व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय 4 आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स. सच कार्बन इज कॉल्ड अ सिमेट्रिक कार्बन ॲटम ऑर अकायरल कार्बन ॲटम. हे तुम्हाला कुठं झालं नसलं तर इथून पुढे ते लक्षात ठेवायचं
आहे, कारण आपण पायाभरणी करतोय ती हळूहळू भक्कम करत आपण जाणार आहोत. म्हणजे हे लक्षामध्ये आलं. आता यानंतर दुसरं स्ट्रक्चर इथलं आपण 2 क्लोरोब्युटेनचं बघूया. इथं काय दिसतंय आपण बघूया. हा कार्बन आहे. इट इज बॉन्डेड टू 1 CH3 दॅट इज मिथाइल ग्रुप, 1 C2H5 that is the ethyl group, one is a hydrogen, and again Cl is a different. म्हणजे all the atoms CH3 हा C2H5 हा H आणि Cl आहे. all atoms or groups are different. म्हणजे ज्या कार्बन ऍटमला चारही ऍटम्स किंवा ग्रुप्स जे जोडलेले असणार आहेत ते जर भिन्न असतील, वेगळे असतील, तर अशा कार्बन ऍटमला काय म्हटलं जातं पहा, असिमेट्रिक कार्बन ऍटम are called chiral carbon atom and represented by mark asterisk. म्हणजे असा जो कार्बन असणारा आहे की त्याला असिमेट्रिक कार्बन ऍटम, कारण तुम्ही कसाही प्लेन ऑफ सिमेट्री काढलं तर मिळणारे अर्धे दोन भाग हे सारखे एकसारखे असू शकत नाहीत, आणि म्हणून त्याला कायरल कार्बन हे नाव लक्षात ठेवा. कायरल कार्बन म्हणजे carbon atom whose 4 valencies are satisfied by 4 different atoms or groups is called a chiral carbon atom or asymmetric carbon atom. म्हणजे 2 क्लोरोब्युटेन मध्ये हा कार्बन जो आहे तो असिमेट्रिक आहे, आणि मिथेन मॉलिक्यूल मध्ये हा जो कार्बन असणार आहे तो अकायरल कार्बन ॲटम असणारा आहे. आणि असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय मार्क ॲस्ट्रिस्क, म्हणजे त्याच्यावर चांदणी काढली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. हे ऍडिशनल तुमच्या माहितीसाठी म्हणून असणार आहे की जे पुढे तुम्हाला उपयोगी येणार आहे.